बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यपणे परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या TWJ कंपनीचे मालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि अमित विश्वनाथ बालम या तिघांना येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढून मिळाली आहे। याच दरम्यान फसवणूक झालेल्या 16 जिल्ह्यातील 150हून अधिक गुंतवणूकदारांनी आज एकत्र ठाण्यात नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने केली, तसेच संबंधित तपास यंत्रणेची भेटही घेतली। यावेळी आरोपींना न्यायालयात नेल्यावर त्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातल्याचे दिसून आले। तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले। महाराष्ट्रामध्ये एकूण 1200 कोटी रुपयांची फसवणूक करून हजारो गुंतवणूकदारांच्या रक्कमेचा अपहार करणाऱ्या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात येथून अटक केली। त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्या तिघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। सोमवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात पोलिसांनी त्यांना हजर केले। त्या तिघांना न्यायालयाने 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढून मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मी पोलीस निरीक्षक माधवी राजे कुंभार, गुन्हा रजिस्टर नंबर 810/2025, भारतीय न्याय संहिता कलम 316(5)61(2), MPID सेक्शन 3 प्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस उपायुक्त श्री पराग मनेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी करत असून सदर गुन्ह्यामध्ये मेन जे कंपनीचे डायरेक्टर आहेत समीर नार्वेकर आणि त्यांचे मिसेस नेहा नार्वेकर आणि अमित बालम। समीर नार्वेकर हा त्याच्यातला मेन डायरेक्टर आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1100 इन्व्हेस्टर आहेत, 11,000 इन्व्हेस्टर आहेत, 1200 कोटीची अंदाजित ती रक्कम आहे। आणि आपल्या ॲक्च्युली ठाणे ब्रांचचे जवळजवळ 435 इन्व्हेस्टर आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 72 कोटीच्या फ्रॉडची रक्कम इथे लोकांनी इन्व्हेस्ट केलेली आहे रक्कम। सदर ह्याच्यामध्ये आम्ही त्यांनी लोकांना असं आमिष दाखवलेलं होतं की 1 ते 10 लाखापर्यंत जी गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी 3% परतावा आणि 10 ते 25 जे इन्व्हेस्ट करतील त्यांच्यासाठी 4% आणि 25 नंतरपेक्षा जास्त अमाऊंट जे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना 5% परतावा प्लस त्यांना पार्टनर म्हणून ते कंपनीमध्ये घ्यायचं, असा हा फ्रॉड आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत असून आमच्या इथले जवळजवळ आम्ही आता 13 इन्व्हेस्टर आहेत, आता अजून वाढत चालले आहेत। आता आज आम्ही काही इन्व्हेस्टर आलेले आहेत, 58 इन्व्हेस्टर आत्तापर्यंत माझ्याकडे आलेले आहेत। एकूण 7 कोटीची रक्कम एकट्या ठाणे ब्रांचमध्ये तक्रार आली आहे फिर्यादीची आणि पण ठाणे ब्रांच इन्व्हेस्टेड जी अमाऊंट आहे ठाणे ब्रांचमध्ये ती 72 कोटीची आहे। तसंच आता आपण आज कोर्टामध्ये हजर केलं होतं समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर आणि अमित बालम यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। तर सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत असून कुठे कुठे 1200 कोटीचा विनियोग त्यांनी कसा केला आहे, कुठे ती रक्कम गुंतवली आहे याचा आम्ही तपास करत असून आम्ही ठाण्यातील जे इन्व्हेस्टर आहेत, जे ठाणे ब्रांचला ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना आम्ही असं ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आव्हान करतो की त्यांनी पुढे यावं आणि तक्रारी द्याव्या आणि इथून पुढे अशा कुठल्याही प्रलोभनाला त्यांनी बळी पडू नये, एवढंच आम्ही त्यांना सांगू शकतो। एकूण किती कोटीची रक्कम होती? एकट्या ठाणे ब्रांचची जर आपण म्हणाल तर ती 72 कोटीची आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 1200 कोटीची ती रक्कम आहे।